कलगीतुरा समाज उन्नती मंडळ चिपळूण या मंडळाच्या शाहिरी पुरस्कार कार्यक्रमाच्या वेळी मार्गदर्शन करताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी यादव च्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुक्याचे माजी आमदार आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सदानंद चव्हाण साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व नगरसेवक, या सगळ्या मंडळांचे अध्यक्ष, अनेक वर्ष ज्यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे, खूप मोठं योगदान दिलेले आहे, तसे आमचे तुमचे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक कोकणचं आपलं वैभव चंद्रकांत भाऊ असतील, किल्जे भाऊ असतील आणि आपण सगळी मंडळी, फार आपल्या सर्वांचा वेळ घेत नाही, उपस्थित या सगळ्या कार्यक्रमाला ज्यांनी शोभा आणली अशा आपण सगळे उपस्थित या क्षेत्रातील सगळी मान्यवर मंडळी, रसिक मंडळी आणि या सगळ्या कलेला प्रोत्साहन देणारी आपण सगळे बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं म्हणजे दरवर्षी हा कार्यक्रम आपण सगळी मंडळी घेतात. खऱ्या अर्थानं एका पिढीने जी कला जोपासली ती पुढं नेण्याचं काम आता आपली सगळी दुसरी पिढी करते आहे आणि त्याचा समन्वय हा दरवर्षी या अशा कार्यक्रमातून आम्हा सगळ्यांना पाहायला मिळतो. ज्यावेळी आम्ही या ठिकाणी येतो, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा माझ्यासारख्या व्यक्तीला आपण सगळी एकीकडे खूप भारदस्त मंडळी आम्ही स्टेजवरून आपल्याला सगळ्यांचं अनुकरण करताना पाहायचो, तुमचे कार्यक्रम बघायचो. आमच्या महाराजांचे जर कार्यक्रम, दत्ता महाराजांचे कार्यक्रम बघायला तर आम्ही शाळेत असताना कुठं कुठं जायचो. त्यांची जी जोडी होती, पहाटे 4-4, 5-5 वाजता कार्यक्रम संपवून सायकलनं परत आम्ही यायचो आणि मग त्यावेळेला कुठं रामपूरला असेल, कुठं सावर्ड्यात असेल, कुठं पेढ्या परशुरामात असेल, आमच्या सहस्त्रबुद्ध यांच्या इथं, तर त्या सगळ्या इथून येताना आमची इतकी दमछाक व्हायची की सकाळी नेमकं कुठंतरी बहादूर शेख नाक्यावर पोलीस आम्हाला अडवायचा. बरं, आम्ही तरुण पोरं एका सायकलवरती तिघं असायचो, त्यामुळे 100% कारण काय सांगायचं. आणि मग सकाळी कुणाला तरी उठवायला लागायचं. त्यावेळी काही फोन नसायचं, कुणाला तरी निरोप द्यायचा, पोलीस 1-2 तासभर अडवून ठेवायचे आणि कधी असं वाटलं नव्हतं की आज अशा मंडळींचा सन्मान करायचा योग आम्हाला येईल. ही आमची पुण्य आहे, हे आमच्या पाठीमागं असलेला आपल्या सर्वांचा आशीर्वाद पाठबळ आहे की आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना भेटता आलं. आपल्या सगळ्यांचा सन्मान करत असताना वर भरून आला की आपण आमच्या कोकणाचं नाव सर्वदूर पसरवण्याबरोबरच अतिशय उंचीवरती कोकणाला नेलेलं आहे. आज या कलेच्या माध्यमातून आज आमचं कोकण जगाच्या पाठीवरती गेलेलं आहे. आज आमचे अनेक शाहीर, अनेक नमन मंडळं आज देशाच्या बाहेर जाऊन परदेशातही कला सादर करत आहेत आणि विशेष म्हणजे या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आमच्या बरोबरचे अनेक सहकारी याच्यामध्ये काम करताना दिसत आहेत. तेही अतिशय चांगल्या पद्धतीनं ही कला जोपासण्याचं, वाढवण्याचं, खऱ्या अर्थानं हे विद्यापीठ पुढं नेण्याचं काम ही सगळी आमची तरुण सहकारी करत आहेत. म्हणून या सगळ्यांना आशीर्वाद, शुभेच्छा द्याव्यात, या आपल्या सगळ्या मंडळींचा आशीर्वाद घ्यावा म्हणून आज अनेक कार्यक्रम असताना सुद्धा आलो. दरवर्षी हा कार्यक्रम चुकवत नाही. याही वर्षी मी शाहीजींना म्हटलं होतं की मला थोड्याशा सकाळीच कार्यक्रम आहेत, मी येताना माझं थोडंसं कठीण आहे, पण तरीसुद्धा नंतर बाकीचे कार्यक्रम बाजूला ठेवले. कारण महाराजांचा पण, दत्त महाराजांचा पण 75वा वाढदिवस झाला होता. मी नंतर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. परवाच्या पंढरपूरच्या कार्यक्रमाला जायचं होतं, पण आमचे एक सहकारी माजी जिल्हाध्यक्ष वारले, त्यांच्यामुळं त्या दौऱ्याला हाक मारण्यासाठी राणेसाहेब येणार होते, त्यामुळे मला त्या ठिकाणी पोचता आलं नाही. म्हणून म्हणलं आज याच ठिकाणी आपल्या सगळ्यांची भेट होईल. पुन्हा एकदा एवढंच सांगू की आम्ही असू, चव्हाण साहेब असेल, चव्हाण साहेबांनी तर या सगळ्या मंडळींना त्यांच्या आमदारकीच्या काळात अनेक सहकार्य करायचं काम केलेलं आहे आणि त्या गोष्टी मलाही त्याच्या गोष्टींची कल्पना आहे. अनेक वेळेला या सगळ्या मंडळांना बरोबरती घेऊन ज्या अनेक गोष्टी त्यांच्या समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. परवा आशिषजी शेलार साहेब आले, त्यांच्याकडे पण आम्ही हीच मागणी केली की साहेब आमचा कलाकार हा रात्री कलाकार असतो,
पण दिवसभर अनेक उद्योग करत असतो, त्याला कलेसाठी पूर्ण वेळ देता येत नाही. आणि तरीसुद्धा आमची कला ही जोपासताना आज आम्ही देशाच्या राजधानीमध्ये अनेक वेळा आम्हाला बोलवलं जातं, अनेक कार्यक्रम केले जातात. पण रात्री कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रम संपला की आमचा कलाकार एकटा पडतो, त्याला कोणी वाली नसते, कुठं थांबायचं कुठं राहायचं या सगळ्या विवंचना असतात. त्यामुळे त्याही दिवशी माझ्यासोबत जवळजवळ 2 दिवस शेलार साहेब होते. मी म्हटलं, साहेब हा प्रश्न तुम्ही मार्गी लावा की आमच्या कलाकारांसाठी कला दालन हे मुंबईमध्ये असावं, जिथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था होईल, जिथे आल्यानंतर आमच्या कलाकाराला कला सादर करताना त्या ठिकाणी राहिल्यानंतर त्याला तिथे अनेक गोष्टीच्या ज्या अडचणी येतात त्या अडचणीतून त्याला बाहेर पडता येईल, किंवा त्याचबरोबर तो तिथे आल्यानंतर चांगल्या पद्धतीने जर त्याला आराम मिळाला तर अतिशय चांगली आपली कला तो सादर करू शकतो. ते म्हणले, प्रशांत, यासाठी आपण पुढच्या काळामध्ये, मी पण कोकणातला आहे, आपल्या कलाकारांची समस्या आहे. आज अनेक त्यांनी बाकी पण आम्ही यांना सांगितलं की आपण काही यांना आपण आज पेन्शन सुरू केलेली आहे, नमन जाकडी गेल्यानं, पण आमच्या या शाहीर लोकांसाठीही आपण त्या पद्धतीनं केलं आणि त्यांनाही याच्यामध्ये घेतले. ते म्हणले, टप्प्याटप्प्याने या तरतुदी कराव्या लागतात. शासनाला एक निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाच्या माध्यमातून काही अडचणी आहेत का, त्या जोपर्यंत सॉल्व्ह होत नाहीत, त्याच्यावरच्या इम्प्लिमेंट्स काही व्यवस्थित होत नाहीत, तोपर्यंत अन्य दुसऱ्या कुणाला लगेच त्याच्यामध्ये घेता येत नाही. तर ते म्हणले, आपण त्याहीसाठी करू. आम्ही त्यांना सांगितलं की या सगळ्यांमध्ये आपण आमच्या इतर लोककलांचा पण कोकणातल्या अंतर्भाव करावा. आम्ही सगळी मंडळी आज सरकारमध्ये काम करतो. आपल्या सगळ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीची जबाबदारी आमची आहे. त्या पद्धतीने या पुढच्या काळात जे जे करता येण्यासारखं शक्य आहे त्याचा पाठपुरावा आम्ही नक्की करू. पुन्हा आपण नेहमीप्रमाणे आम्हाला सगळ्यांना मोठ्या आपुलकीने या ठिकाणी बोलवता, सन्मान करता. एवढंच सांगेन की हे प्रेम आणि हा आशीर्वाद आमच्या पाठी कायम राहू देत, आणि हे प्रेम असंच टिकवण्यासाठी निश्चितपणे या पुढच्या काळात आम्ही सगळी मंडळी याच पद्धतीने आपल्याशी एकरूपपणे काम करू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. आणि या कलेच्या माध्यमातून आपण जोपासत असलेलं हे काम असंच वृद्धिगत होण्यासाठी आपल्या सगळ्यांना परमेश्वर बळ देवो, एवढी या ठिकाणी शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.